हॅलो, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर माझ्याकडे ना छोटासा काल कार्यक्रम होता, तर माझी एक्स्ट्राच्या 2-4 चपात्या उरलेल्या आहेत. एक 4-5 तरी चपात्या असतील या. तर मी ह्या छान व्यवस्थित अशा एका ह्याच्यामध्ये छान झाकून ठेवल्या होत्या, त्याच्यामुळे त्या मऊच आहेत. तर हे बघा, आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि हे छोटे-छोटे तुकडे करायचे आहेत आणि मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत. हे बघा, असे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि थोडेसे एका फिरकीवरच फिरवून घ्यायचे आहेत. जास्त पण बारीक करायचे नाहीत. मी तुम्हाला पुढे दाखवते. हे बघा, इतके बारीक करायचे आहेत. आता दुसरे पण असेच तुकडे तुकडे करायचे आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि अशाच पद्धतीने आता फिरवलं ना, त्या पद्धतीनेच फिरवून घ्यायचे आहेत. हे बघा, आता हा सगळा असे चुरा करून घेतलेला आहे सगळ्या चपात्यांचा. हे बघा, अशा पद्धतीने. आता जर तुम्हाला जर सुकी असेल, मऊ चपाती असेल तर पाणी टाकायची गरज नाही आणि जर सुकी असेल तर थोडंसं पाण्याचा शिपका टाकून द्यायचा आहे. आता कढई घेतलेली आहे. कढईमध्ये तेल टाकायचं आहे आणि शेंगदाणे टाकायचे आहेत आणि छान शेंगदाणे परतून घ्यायचे आहेत. या चपातीच्या चिवड्यामध्ये शेंगदाणे खूप छान लागतात, तर आवर्जून हे नक्की टाका तुम्ही. आणि त्याच्या चपातीच्या चुऱ्यावरच हे टाकून घ्यायचं आहे शेंगदाणे. आता गरम तेलामध्ये जिरं मोहरी टाकायची आहे आणि मीडियम साईजचा एक कांदा कट केलेला आहे, तोही याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे. आता मिरची टाकायची आहे 2 बारीक कट करून. कमी तिखटवाल्या आहेत या मिरच्या. आणि कढीपत्ता टाकायचा आहे. आता परतून घेऊयात. लाल तिखट टाकायचं त्यावर. चाट मसाला थोडा टाकायचा आहे. हिंग टाकायचा आहे. हळद पावडर, गरम मसाला पावडर. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. उरलेल्या चपाती टाकून देण्यापेक्षा असा चिवडा केला तर आवर्जून खाल्ला जातो हा. हे बघा, याच्यावर आता हा आपण जो चिवड्या तुकडे केलेले आहेत, चुरा केलेला आहे चपात्यांचा, तो याच्यावर टाकून घ्यायचा आहे. आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान चपातीपासून, उरलेल्या चपात्यापासून चिवडा हा तयार होतो. तर तुम्ही नक्की खरंच करून बघा. आणि मीठ वरून चवीनुसार टाकायचं आहे आणि चपातीमध्ये आपण मीठ टाकतो, त्यामुळे थोडंसं मीठ टाकताना जपून टाकायचं आहे, नाहीतर खारट होऊन जाईल. आता कोथिंबीर वरून टाकायची आहे. हे बघा, थोडे एक 5 मिनटं झाकण ठेवून ठेवून एक 5 मिनटं अशी वाफ काढून घ्यायची आहे त्यावर. हे बघा, छान रेडी आहे. तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता किंवा लोणचं वगैरे असेल तरीही खाऊ शकता. खूप छान चवीला अप्रतिम होतो. नक्की तुम्ही उरल्या जर चपात्या तुमच्याकडे एक्स्ट्रा झाल्या तर नक्की आवर्जून असा चिवडा करून बघा. तर चला, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.